हॅलो मैत्रिणींनो, आज मी या डब्यापासून प्लास्टिकची कलर मिक्सिंग पॅलेट बनवणार आहे ती नेलसाठी. तर मी सर्वात प्रथम असा डब्याचं झाकण घेतलं आहे, त्याला मी गोल राऊंड कट करून घेतला. आता ह्या गोल राऊंडवर मी शिल्सचा बिल्डर जेल घेतले आहे व ते बिल्डर जेलला खाली तुम्ही काही पॉलिथिन ठेवू शकता किंवा असं झाकण ठेवू शकतात. आणि त्यानंतर मी आता बिल्डर जेल हे ॲक्रेलिक ब्रशने संपूर्ण या गोल राऊंडवर स्प्रेड करून घेणार आहे. बघू शकतात अशा प्रकारे मी काढून घेतलं व ते सर्व ठिकाणी असं स्प्रेड करून घेतलं. कुठे असं कमी जास्त नको राहायला म्हणून मी व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. तुम्ही असं व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ शकतात. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी ॲक्रेलिक ब्रशने स्प्रेड करून घेते आहे. जिथे जिथे मला कमी वाटलं तिथे मी पुन्हा थोडंसं बिल्डर जेल घेऊन स्प्रेड करून घेतलं. थोडंसं हाताला लागतं पण काळजी घ्या, हाताला लागू देऊ नका. त्यानंतर हे मी बघू शकतात. त्यानंतर मी हे आता 60 सेकंडला UV लॅम्पमध्ये क्युअर करणार आहेत. प्लॅस्टिकचे डबे सर्वांच्याच घरात असतात, त्याच्यामुळे तुम्ही त्यापासून DIY असं टाकाऊपासून टिकाऊ काही पण बनवू शकतात. आता आज मी ही मिक्सिंग पॅलेट बनवते. तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ही मिक्सिंग पॅलेट थोडीशी कडक झाली. आता माझ्याकडे एक वेस्टेज ग्लिटर होतं. तुम्ही कुठल्याही प्रकारचं ग्लिटर वापरू शकतात, तुम्ही काहीही वापरू शकतात यावर डिझाईनसाठी. आता मी हे ग्लिटर टाकते, तेही मी असंच या ब्रशने स्प्रेड करून घेतलं. तर बघू शकतात अशा प्रकारे मी हे ग्लिटर इथे स्प्रेड करून घेते. सगळ्या ठिकाणी मी हे ग्लिटर लावून आणि स्प्रेड करून घेतलं. तर बघू शकता तुम्ही असं. जेव्हा आपण बिल्डर जेल लावतो तर थोडासा जो चिकटपणा असतो त्याला हे ग्लिटर अगदी सहज चिटकून जातं. तर बघू शकतात असं मी पूर्ण याच्यावर ग्लिटर टाकलं. त्यानंतर मी आता ग्लिटरवर पुन्हा एकदा थोडं बिल्डर जेल टाकलेलं आहे. तर आता हे मी पुन्हा स्प्रेड करून घेणार आहे. पहिल्यासारखंच मी प्रत्येक बाजू आणि प्रत्येक पार्ट हे स्प्रेड करून कवर करणार आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी थोडंसं स्प्रेड करून करून हे व्यवस्थित कवर करून घेतलं. अशा प्रकारे पूर्णपणे मी हे बिल्डर जेल परत स्प्रेड केलेलं आहे. आता मी हे पुन्हा 60 सेकंडला क्युअर करणार आहे. परत मी UV लॅम्पमध्ये ठेवलं 60 सेकंडसाठी क्युअर करायला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायचं, तुम्हाला हे 2 वेळेस 60 सेकंडला क्युअर करायचं आहे. तर अशा प्रकारे ही पॅलेट आपली रेडी होते. तर बघू शकता आता मी यावर शिल्सचा टॉप शाईन कोट अप्लाय केलेला आहे, जेणेकरून त्याचा जो चिकटपणा असतो बिल्डर जेलचा तो हाताला आपल्याला लागणार नाही. त्याचा जे बेस आहे तो स्मूथ लागण्यासाठी मी येथे टॉप शाईन कोट अप्लाय केलेला आहे. तुम्ही ही पॅलेट अशीही ठेवू शकतात किंवा याला तुम्ही रिंग बेस मिळतो तो रिंग बेसही लावू शकतात. तुम्हाला रिंग बेस पण लावून दाखवते. आता मी हे पुन्हा 60 सेकंडला क्युअर केलेलं आहे. बघा पूर्ण आपलं रेडी झालेलं आहे. अजिबात चिपचिप लागत नाही. बघू शकता तुम्ही अजिबात चिपचिप लागत नाही मला. आता मी इथे हे ॲसिटोन वाईपने वाईप करून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. आता मी थोडंसं याचे जे कॉर्नर आहे ते बफरने बफ करून थोडा शेप देऊन घेते याला. अशा प्रकारे तुम्ही बफरने बफ करून शेप देऊन घ्यायचा आहे. इथे तुम्ही राऊंड शेप कट करू शकता, तुम्ही आवडेल तो शेप कट करू शकतात, तुम्हाला वाटेल तो शेप तुम्ही देऊ शकतात. तर मी राऊंड शेपमध्येच केलं होतं. पुन्हा एकदा मी ॲसिटोन वाईपने वाईप करून घेते. तर बघू शकतात किती छान ही आपली मिक्सिंग पॅलेट तयार झाली आहे. आता मी याच्यावर आहे ना हा रिंग बेस मिळतो, हा रिंग बेस लावून दाखवणार आहे तुम्हाला. आता हा रिंग बेस लावण्यासाठी मी पुन्हा थोडंसं बिल्डर जेल घेतलेलं आहे, तोच ब्रश घेतलेला आहे मी. त्या ब्रशवर मी थोडं बिल्डर जेल घेतलं. थोडंसं खाली बेसला मी बिल्डर जेल लावून घेतलं व त्याच्यावर हा रिंग बेस आहे ना हा थोडासा प्रेस करून ठेवला. त्यानंतर मी पुन्हा हे 60 सेकंडला क्युअर करून घेतलेलं आहे UV लॅम्पमध्ये. तर बघू शकता तुम्ही पुन्हा मी 60 सेकंडला क्युअर करायला ठेवते आहे. आता आपलं फायनली बेस रेडी झालेला आहे.
तर खूप छान असा आपल्याला DIY हा बेस घरगुती घरच्या घरी बनवता येतो. आणि तुम्ही ही मिक्सिंग पॅलेट नेल आर्टसाठी पण वापरू शकतात तुम्ही, किंवा फाउंडेशनसाठी पण मिक्सिंग पॅलेट म्हणून वापरू शकता तुम्ही. खूप छान असं कमी बजेटमध्ये तुमची मिक्सिंग पॅलेट तयार होती. हे बघा, हा आहे फायनल लुक. तर मग कसा वाटला तुम्हाला या DIY मिक्सिंग पॅलेटचा फायनल लुक, आणि कशी वाटली तुम्हाला ही मिक्सिंग पॅलेट नक्कीच कमेंट्स करून कळवा. असेच अनेक व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्कीच फॉलो करा. इंस्टाग्रामला करा, फेसबुकला करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय, भेटूया.